मला सांगा काय तुमची मागणी आहे? सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. माझी एकच मागणी आहे, कालच्या आंदोलनावरून जर तुम्ही माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करत असाल तर ते केले जाऊ नयेत. जर गुन्हे दाखल केले कालच्या लोकांच्या सांगण्यावरून तर आमचं आंदोलन सुद्धा हे त्यांच्यावरचे ते केलेले गुन्हे, जे चुकीचे गुन्हे आहेत, जे मोका म्हणताय तुम्ही, 307 म्हणताय, 302 म्हणताय, हे जर गुन्हे माझ्या नवऱ्यावर लावले आज लोकांचं कालचं आंदोलन ऐकून, तर माझं आंदोलन सुद्धा असंच चालू राहील जोपर्यंत त्यांच्यावरचे हे लावलेले गुन्हे कमी केले जाणार नाहीत. काय कोणाकोणावर? माझा आता सध्या कुणाकुणावरच आरोप नाहीये. आरोप काय, आता पूर्ण दुनिया बघायली, महिना झाला महाराष्ट्र बघायली ना. पूर्ण मनाला जे आमचेच मनाला जे होते, पक्षाचे जे होते तेच लोक होते ना, तेच लोक आहेत ना सगळे आरोप करणारे. आज सुरेश धस आहेत, प्रकाश सोळंके आहेत, संदीप क्षीरसागर आहेत, बजरंग सोनवणे आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, अंजली दमानी आहे. काय चालू आहे ह्यांचं? काय प्रूफ आहे त्यांच्याकडं? एकंदरीत ह्या आंदोलनानं आपल्या शहरामध्ये देखील वातावरण थोडं बिघडलेलं दिसतंय. कारण आता एसटी महामंडळाचे ह्या लोकांनी महिना झालं माझ्या एकट्या नवऱ्याला टार्गेट केलं, हे दिसलं नाही का ह्यांना? इतकं त्याची पूर्ण धिंड काढल्यासारखी काढली तुम्ही त्याची. कशामुळे काढली? कुठल्या अधिकारानं काढली तुम्ही त्याची धिंड? कशामुळे तुम्ही महिना झालं माझ्या नवऱ्याला बदनाम करताय? काय गरज आहे? काय प्रूफ आहे का तुमच्याकडं? तरीही आम्ही न्याय व्यवस्थेवर आज नाही उद्या आम्हाला न्याय मिळणारच आहे. आणि जे सत्याची बाजू, ती सत्याची बाजू समोर येणारच आहे. आम्ही त्या ह्यानं पण चालू होतो, त्याचा आम्ही एवढं सगळं आरोप ऐकून करून सुद्धा आम्ही शांतच होतो. का तर आम्हाला माहिती आहे आम्ही खऱ्याचेच आहेत, आम्ही सत्याचेच आहेत. आम्ही सत्य मार्गाने जात असताना परत आंदोलन करून का तुमचा विश्वास नाही? एसआयटी कोणी मागवली हो? सांगा ना मला. माझ्या नवऱ्याने मागवली ती एसआयटी? सीआयडी कोणी मागवली ती? तुम्ही सीआयडी मागवली ना, तुम्हीच एसआयटी मागवली ना. आणि तुमच्या एसआयटीचा, तुमच्या सीआयडीचा व्यवस्थित तपास चालू असताना आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल होत नाहीत म्हणून जर तुम्ही आंदोलन करता, हे चुकीचं आहे ना. तुमच्यावर तरी विश्वास आहे का? आज तुमच्या सीआयडी सारख्या जर गोष्टीवर, एसआयटी सारख्या जर तुम्ही न्याय व्यवस्थेच्या ह्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवत नाही, मग तुम्ही आंदोलन करून लोकांना रस्त्यावर फाशी देणार आहेत का? अशी हे चालली असती का? नाही. जर तुम्ही आंदोलन करून जर आज माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करत असाल तर मी सुद्धा आज आंदोलन करून तुम्हाला गुन्हे मागे घ्यायला भागच पाडील आणि तुम्हाला ते घ्यावाच लागतील. जर माझ्या नवऱ्यावर आज गुन्हे दाखल केले तर जे काय माझ्या नवऱ्यावर आरोप आहेत ते मी आज न्याय व्यवस्थेशी खेटून ते माझ्या नवऱ्यावरचे आरोप मी आज कमी करील, ते पूर्ण निर्दोष करून आणील. पण मी माझ्या मार्गाने जाऊन व्यवस्थित न्याय व्यवस्थेने जाऊनच मी त्यांच्यावरचे आरोप खोटे करून आणील, त्यांना पूर्ण निर्दोष करून आणील. पण जर तुम्ही हे असले कुडखाने करून जर परत आंदोलन करून जर सरकारला वेठीस धरून जर तुम्ही गुन्हे दाखल करा, नाही तर आम्ही असं करू तसं करू जर म्हणत असं ना, तर हे असे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. आज ह्या माऊलीला जर काही झालं ना तर मग पूर्ण जबाबदार तुमची पूर्ण सरकार असेल, एवढं फक्त लक्षात ठेवा. एकंदरीत आजीचं वय देखील जास्त आहे, 75 वय त्यांचं आहे. त्या सकाळपासून या ठिकाणी बसलेले आहेत कारण त्यांची तब्येत खालावलेली आहे. ते सगळे डॉक्टरचं पथक देखील या ठिकाणी कबूल आहे की त्या धसला त्या ह्यांना पूर्ण आज महिना झालं ती माऊली बघायली ना, स्वतःच्या लेकावर काय आरोप करायले ते. तरी पण ती बिचारी शांतच होती ना, की आज नाही उद्या माझ्या लेकाला न्याय मिळेलच म्हणून. अजून परत जर तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्हाला काही सापडणं झालं ना त्याच्यामध्ये, तुमचा वाल्मिक कराड कुठं अडकन झालाय ना, अडकन झालाय म्हणून तुम्ही मला काय म्हणायचंय? आता ते ज्यांनी काल गुन्हे दाखल करायचे मला ना, त्यांचे फोन रेकॉर्ड हे करा जरा, तपासा जरा कालपर्यंत कुणाचे त्यांना फोन गेले, ते कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही आज आंदोलन करायला, त्या आंदोलन करण्याला फूस लावण्याची कुणाची साथ आहे हे कारण तुम्ही हुडकून जरासं. पत्रकार आहेत ना तुम्ही सगळे तुम्ही हे करू शकता ना, घ्या त्यांचे पण मोबाईल बघा त्यांना कुणाचे फोन गेले ते आंदोलन करा म्हणून. आंदोलन करायला लावून फूस लावून तुम्ही आंदोलन करायला लावता आणि आमच्यासारख्या लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करायला लावता का? ते पण काही तुम्हाला सापडून झालं कुठं म्हणून? आज महिना झाला तुम्हाला एवढे बोंबला, तुम्ही सापडलं का तुम्हाला काही? वाल्मिक कराड अडकला का कुठं कशामध्ये? नाहीच आहे, नव्हतं कशामध्ये, पूर्ण निर्दोषच आहे तो. पण अडकवलाय तुम्ही, अडकवला ना तर ठीक आहे, आम्ही पण सत्याच्या बाजूने लढूनच त्यांना बाहेर काढून आणलो.